धन्यवाद भरत राऊत. आगरी सामाजिक संस्था अंतर्गत आरके क्रीडा मंडळ मोरवा मास्टर चषक बघत आपण या आरकेच्या मैदानामध्ये. सुरेख सुंदर आणि मैदान बघा कुठे डिक्लेअर झोन नाही आहे, संपूर्ण मैदान आहे. नितीन हजारे आणि संतोष भोईर. जर्सी नंबर 1 मिस्टर व्हॅली NX भाईंदर वर्सेस बालकुमार सामना बघतो आपण. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. सुरेख सुंदर फटका सर्कलच्या आतमध्ये चेंडू आला. बघा जोनस आहे तेच बघायचं आहे, ते धोका होता मात्र ते घडी बाद नाही आहेत. डेंजर झोन मध्ये होते नितीन हजारे. चांगली फेकी फिल्डिंग केली होती जोनस यांनी आणि चांगली संधी होती. ज्या खेळाडूंनी 50 धावा पहिल्या सामन्यामध्ये केल्या होत्या नाबाद 50, तोच नितीन हजारे शून्यावरती बाद झाला असता मात्र मध्ये मोठं प्रश्नचिन्ह आहे. त्या दरदरच्या वाढतायत. 1 ते 2 पावलं कमी पडले असते तर कदाचित किंचित नितीन बाद झाला असता. 55 धावा त्यांनी 50 धावा केल्या होत्या आपल्या संघासाठी. वैयक्तिक नाबाद 50 धावांची खेळी खेळली होती. तिसरी हाफ सेंचुरी त्यांनी पूर्ण केली या मैदानामध्ये. आणि मला असा त्याला कुठलं मैदान द्या, चांगली खेळी खेळतो नितीन हजारे आणि तितकी चांगली साथ संतोष भोईर देतील की नाही. एका बाजूनी बालकम एका बाजूनी भाईंदर संघ, दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत आणि हा सामना बक्षीस फेरी पात्र सामना आहे. एका बाजूनी जबरदस्त सामना बघायला भेटला NCC नारंगी वर्सेस मालवणी. त्यामध्ये मालवणी संघ जबरदस्त जिंकला आणि 2 चेंडू 2 षटकार मारले 35 खेळाडूंनी. तेच 2 षटकार तुम्हाला कामाला आले आणि जबरदस्त प्रमोद गोलेने षटकार अडवला. सुरेख फटका पुन्हा एकदा त्या ठिकाणी चेंडू जातोय आणि कंप्लीट एक धाव द्या श्री गणेश होते. दोन्ही फलंदाज सिंगल धाव कंप्लीट करून आपली खाते उघडलेले आहेत. मंचावर उपस्थित आगरी सामाजिक संस्थेचे सचिव आणि रायगावचे अध्यक्ष आणि त्याच्या बाजूला बसलेले आरके क्रीडा मंडळाचे अध्यक्ष हरेश्वर राऊत आणि त्याच्या बाजूला बसलेले आपला लिटल मास्टर मंडळाचे अध्यक्ष किरण पाटील आणि त्याचबरोबर मीराबाईंदर महापालिकेत पतसंस्था आहे त्याचे सचिव आहेत आणि जेम्स बॉन्डचे एक हितचिंतक सल्लागार आणि सलामीवीर आहेत किरण पाटील आणि त्यासोबत विवेक मात्र देखील बसलेले आहेत. आणि चेंडू येतोय मिडअप क्षेत्रामध्ये जोनसांच्या वरून. हा तो दमदार चौकार. सुंदर गाणी लेजेंडच्या मार्फत राधाकृष्ण डेकोरेट्स मंडप आणि डीजे यांच्या माध्यमातून देखील स्वागत केलं जातं. वेगान चेंडू होता. चेंडू दिशेने लाईन भरकटतोय. पंचांचा वाईट इशारा. अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त चेंडू. NX भाईंदर वर्सेस बालकुम. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर हे पाडे आहेत आणि त्याच्यामधून एक मजबूत संघ तयार झालेला आहे बालकुम संघ. पहिल्या सामन्यात 50 धावा नाबाद. सुरेख चेंडू होता. सुरेख फटका होता. चेंडू खाली राहतोय. मिळतील आणि फक्त आणि एकच धाव. संतोष भोईर आणि नितीन हजारे सलामीचे फलंदाज आणि गोलंदाज आहेत मिस्टर व्हॅली. 27, 28 आणि 29 एप्रिल रोजी मोरा प्रीमियर लीग आहे आज मैदानामध्ये आणि भरपूर तयारी केलेली आहे या सर्व खेळाडूंनी. ब्लाइंड स्ट्रोक होता. चेंडू दुरावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क होत नाही. चेंडू निघून जातो. यष्टरक्षक हातामध्ये एलन आहेत. एस्टेनच्या मागे संघनायक आहेत. कधी जोनस एस्टेनच्या मागे असतो, कधी व्हॅली असतो. आज एलन आहे. मोठा फटका येतो. बघायचा आमच्या साईड स्क्रीन समोर चेंडू बघायचा यस आणि सुंदर झेल मात्र षटकार आहे. सुंदर झेल अप्रतिम झेल आहे मात्र त्यांचा पाय सीमासर लागला आणि मिळतील 6 धावा. सुरेख झेल होता. अप्रतिम झेल होता. वेलटेक केन मार्क. जबरदस्त झेल होता.
धन्यवाद धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. आणि सतत संपलेलं पहिलं धाव संख्या धाव फलकावरती बिनबाद 14. सुरेख षटकार येतो संतोष यांच्या बॅटमधून आणि 14 धाव्यांचा मार बसतो. शतक पॉवर प्ले असलं जरी असलं एक सुरेख झेल टिपला होता, मात्र शेवटच्या क्षणी त्यांचा पाय लागला केरमारचा आणि षटकार घोषित केला पंचांनी. आणि त्याच्यानंतर जबरदस्त धावसंख्या दिसली धाव फलकावर. 14 धावा आलेल्या आहेत आणि हा सामना 5 शतकांचा आहे आणि हा दोन्ही संघ महत्त्वपूर्ण सामना असेल. एका बाजूने मालवणी संघ प्रवेश केलेला आहे आणि ह्या दोघांमध्ये कुठला संघ जिंकतोय तो मालवणी संघासमोर कुठला संघ येतोय ती वाट बघत मालवणी संघ आपल्यासमोर कुठला संघ येतो. जो संघ असेल बालकुम किंवा भाईंदर. जर्सी नंबर 21 मिस्टर ऑस्कर जबरदस्त गोलंदाज आहेत. मात्र आता या मैदानामध्ये आरकेच्या मैदानामध्ये चांगली हवेची साथ आहे फलंदाजाला. मगाशी चांगली गोलंदाजी केली हरेश्वर पाटील यांनी मालवण संघाचे आणि तोच हिरो ठरला आणि 2च धावा दिल्या. 21 धावांची गरज असताना 2च धावा देऊन एक गडी बाद देखील केला आणि तो ठरला सामन्यातील सामनावीर मिस्टर हरेश्वर पाटील. 50 पेक्षा वय वर्षाचे खेळाडू आहेत आणि त्यांचा जो आगरी कोळी सामाजिक संस्थेचा 50+ संघ आहे त्या संघामध्ये त्यांची चांगली कामगिरी नेहमी असते. सुरेख चेंडू ऑस्कर यांचा चेंडू गेला कव्हर रिजनमध्ये खेळतो. सॉफ्टहँडने चेंडू खेळून काढला होता. संतोष भर थोडं आपल्या स्वतःला सावरायचं आहे. धावताना काळजी घ्या. संतोष देखील 55-54 वयाचा असतील. धावताना स्वतःची काळजी घ्या. मात्र संघाला देखील चांगले धावसंघ उभारून द्या हीच इच्छा असेल आणि चांगली साथ देतीलच नितीन अण्णा. संतोष भोईर धावसंख्या 16. तीन वर्ष अगोदर संतोष भोईर यांनी काय फलंदाजी केली होती याच मैदानामध्ये आणि बघा मागून एसटी उद्ध्वस्त होते आणि अशा प्रकारे पहिल्या ती गडी बाद होतो नितीन हजारे. हा बाद होतो एसटीच्या चौपाने. लेग साईडची एसटी उद्ध्वस्त झाली. भरपूर लेग ऑफसाईडला घुसले होते. असं वाटलं तर चेंडू वाईट जाईल की काय, मात्र बराबर लेग साईडची एसटी उद्ध्वस्त करतोय आणि अशा रीतीने पहिल्या ते गडी बाद होतोय बालकुम संघाचा. डीजे धन्यवाद धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे, धन्यवाद. पहिल्या ते गडी बाद होतो नितीन हजारे. पहिल्याच सामन्यामध्ये 50 धावा नाबाद केल्या होत्या आणि तोच खेळाडू 8 धावांवरती बाद झाले आहेत आणि मागचे एसटी उद्ध्वस्त करतोय. गोलंदाज ऑस्कर पहिल्या ते गडी बाद होतोय. प्रथम टॉस जिंकून भाईंदर संघाने शतरक्षण घेतलेलं आहे आणि नक्कीच कमी धावावर अडवण्याचा प्रयत्न करतीलच. साईनाथ जबरदस्त स्फोटक खेळाडू. इथे दोन्ही खेळाडू आहेत साईनाथ आणि संतोष भोईर. ही जोडी टिकली ना तर नक्कीच 60च्या पलीकडे धावसंख्या मारतील. दोघे खेळाडू चांगले आहेत आणि संतोष भोईर यांनी मागच्या 3 वर्षा अगोदर काय खेळली होती या मैदानामध्ये. पहिल्याच धावा 50 धावा केल्या होत्या. दुसऱ्यामध्ये 40 असे त्यांनी 128 धावा केल्या 3 सामन्यांमध्ये केल्या होत्या. जबरदस्त स्फोटक फलंदाजी केली होती. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू खाली राहतोय साईनाथांच्या फलंदाजीवरती. ऑस्कर गोलंदाज आहेत आणि जगातील सर्वात मोठा ऑस्कर म्हणजे ऑस्कर आणि तोच त्याला नाव त्यांचं नाव ऑस्कर आपण ओळखतो आपण. धाव संख्या 16. सुरेख चेंडू बघायचंय ते स्वतः विकेट सॅक्रिफाइस केली जाते. साईनाथ बाद झाले आहेत. दुसरे गडी बाद झालेले आहेत आणि जबरदस्त गोलंदाजी नेहमीच ऑस्कर आपल्या संघासाठी करत असताना त्यांनी केलेली आहे.
धन्यवाद डीजे. मात्र 2 गडी बदलले. धाव संख्या धावफलकावरती 16 धावा. दुसरं शतक मार्गस्थ असताना ऑस्कर आणि व्हॅली आणि फक्त पहिल्या शतकामध्ये 14 धावा दिल्या होत्या. मात्र पॉवर प्ले शतक वाजता एक षटकार जरी गेला मात्र तो झेल होता, चांगला झेल टिपला होता केरनमार्क यांनी. सूर्यका चेंडू सूर्यका स्टेट ड्राईव्ह खेळते बघा. त्या चेंडूपर्यंत केरमार्क पोहोचलेले आहेत बघा. चांगला फेकी होते, चांगले थ्रो होते, मात्र व्यवस्थित गॅदर करता आल्याने मग धोका होता. कदाचित किंचित व्यवस्थित थ्रो झाला असता तर संतोष भोईर हा खेळाडू बाद झाला असता. धाव संख्या 17. एक चेंडू खेळ बाकी आहे. दुसरं शतक मार्गस्थ असताना 2 गडी बदललेत. आपण सामना बघतोय बालकुम वर्सेस NX माइंदर हा सामना सुरू आहे. एके बाजूने मालवणी संघ 2 सामने जिंकलेला आहे आणि यामध्ये सामना जिंकेल तर सरळ मालवणी संघाच्या अपोजिट खेळताना दिसेल तुम्हाला. हे दोन्ही संघ एक सामने जिंकलेले आहेत. मात्र दोघांना सामना महत्वपूर्ण बक्षीस फेरी पात्र हा सामना असेल. सुरेख फटका येतो. यस सिमर साहेब आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या आतमध्ये मिळतील या 6 धावा. यस डेट चेंडू आहे का? बेल्स पडले बघा. काय लक कोणाचं बॅड लक कोणाचं नंतर येणारा वेळ काय सांगेल तुम्हाला. धन्यवाद धन्यवाद. मात्र बघा षटकार आला होता मात्र बेल्स पडली आणि डेट चेंडू घोषित केला. आता दोघांचं नुकसान झालेलं आहे. मात्र नुकसान झालेलं बालकुम संघाचं नुकसान झालेलं आहे. मात्र फायदा झालेला आहे भाईंदर संघाला. षटकार आला होता. यस एक मिनिट.
समाज सामाजिक संस्था नियम क्रमांक 39 षटकातील चेंडू टाकताना गोलंदाजाच्या पायाने अथवा हाताने नॉन स्ट्राइक बाजूच्या यष्टीला धक्का लागल्यास अथवा स्पर्श झाल्यास सदर चेंडू नो बॉल घोषित करण्यात येईल. समोरच्या संघास नो बॉलची 1 धाव देण्यात येईल असं लिहिलेलं आहे नियम क्रमांक 39. मी सामाजिक संस्था नियमावली 39 नियमावली आहे त्या नियमावलीनुसार आपण सामना सुरू करतोय. पाय किंवा हात लागला एसटीला तर तो सरळ चेंडू नो घोषित करण्यात आले आणि त्या चेंडूवरती देखील षटकार आलेला आहे. 7 धावा आलेल्या आहेत. सात धावा असतील. सामना सुरू करतोय आपण. नो चेंडू आहे. धाव संख्या झालेली ती 24 धावा झालेल्या आहेत. अजय हजारे सुंदर आणि सुरेख फटका मारता मिडल क्षेत्रामध्ये लेफ्टी फलंदाज आहे आणि त्यांनी फटकेबाजी आमचे कॉमेंट्री बॉक्स जर आतमध्ये चेंडू मारला होता. 5 चेंडू आहेत झालेले आहेत. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धाव संख्या झालेली ती 24. सॉफ्ट खेळून काढलेला बघायचं किती धावांचा फटका असेल. थोडीशी मिसफील्ड मात्र या मेळ्यात बघता बघता 2 धावा पूर्ण करतील आणि शतक संपलेल्या दुसरं धाव संख्या धाव फरक होते 26. गडी बाद 2 बालकुम वर्सेस भाईंदर. आज सामना सुरू आहे. संतोष भैर एक षटकार मारून खेळत आहेत आणि गेल्या षटकार मारला होता अजय हजारे याने. बघा सुंदर फटकेबाजी सुरू आहे आणि धावांचा देखील तो टार्गेट सर्ट केलेला आहे 60च्या पलीकडे. तर 60च्या पलीकडे बालकुम संघ पोहोचू शकेल जर चांगली फटकेबाजी केली तर आणि चांगली गोलंदाजी केली आणि चांगली फिल्डिंग केली भाईंदर संघाने तर 50च्या आतमध्ये अडून ठेवू शकतील बालकुम संघाला.
नेक्स्ट गोलंदाज ओव्हर नंबर 3 मिस्टर राकेश. धाव संख्या धावफलकावरती 26 धावा झालेल्या आहेत. मात्र सरासरी 13च्या दिशेने सुरू चालू आहे. 13 आस्तिक रन रेट 13 हा ठेवलेला आहे. बालकुम संघाने 10 ठेवला तर नक्कीच 60च्या पलीकडे जाऊ शकेल. सुरेख फटका, सुरेख चेंडू होता. सॉफ्टवेअर मार्का खेळून संतोष भोईर यांनी बघायचं आहे. यस लगेच कॉलिंग करतो संतोष भोईर. धाव म्हणून 2 धाव झाले आहेत. हा नाना सुरू आहे. यस राकेश यांनी चांगला प्रयत्न धावबाद करण्याचा आणि धावबाद नाही आहेत. सुरक्षित क्रीजमध्ये आहेत मिस्टर अजय हजारे आणि त्याला तितकीच चांगली साथ संतोष भोईर. शाखा प्रमुख आहेत बालकुम गावातील शिवसेना शाखाचे संतोष भोईर. एक चांगली फलंदाज आहेत. गेले कित्येक वर्षापासून सलामी देतो आपल्या संघासाठी आणि काही मॅचमध्ये ते आले नव्हते. त्यांची फलंदाजी चांगली मला आवडते. त्यांची चांगली फलंदाजी करत असतात नेहमी ते. धावसंख्या लक्ष दिलं. धावसंख्या 28. सुरेख फटका अगदी सेफ लँडिंग करतो चेंडू. तर कव्हरच्या वरून एक धाव कम्प्लीट झालेले आहेत. चेंडू आडेपर्यंत चांगली फेकी असं चांगली थ्रो आणि एकच धाव समाधान. कॉलबॅक करतोय. धाव संख्या 29. घडी बाद 2. बालकुम वर्सेस NX फायनल सामना सुरू आहे. हा सामना बक्षीस फेरी पात्र सामना आहे. मात्र दोघांसाठी हा सामना महत्त्वपूर्ण असेल. एका बाजूने संघ आहे ठाणा महापालिकेचा, एका बाजूने मीरा बांद्रेचा संघ आहे आणि संघ जबरदस्त दोन्ही संघ आहेत. दिसायन लाईन भरकटतोय. अवांतर चेंडू अवांतर धाव राकेश यांच्या माध्यमातून बालकुम संघाला मिळालेली आहे. धाव संख्या 30. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू होता. चेंडू बॅटचा संपर्क होत नाही. चेंडू निघून जातोय. एस्टीनच्या मागे उभे असलेले मिस्टर ॲलन संघ नायक आहेत आणि सुरेख अप्रतिम चेंडू हाताळतोय मिस्टर राकेश. सुरेख फटका चेंडू जातोय कव्हर सीझन मध्ये. चांगली फिल्डिंग बघायचं. चांगली थोडी उशिरान थ्रो होत आहे. मात्र बघता बघता या 2 धावा पूर्ण करतोय अजय हजारे आणि संतोष भोईर. धाव संख्या 32. वारा देखील भरपूर सुटलेला आहे. वाऱ्याचा फायदा देखील घेतला पाहिजे फलंदाजांनी. लो फुलटा चेंडू आता बघायचा. चेंडू आडला जातोय. चांगली फिल्डिंग थोडी उशिराने थ्रो येतोय आणि या बघता बघता या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. संतोष भोईर 50च्या पलीकडे वय वर्ष आहेत तरी देखील चांगली फलंदाजी, चांगली रनिंग आणि चांगला फिटनेस त्यांनी ठेवलेला आहे या वयामध्ये देखील. चांगली गोलंदाजी राकेशांची. एक शेवटचा चेंडू बाकी आहे शतकातील. आतापर्यंत 7च धावा दिलेल्या आहेत. 8 धावा दिलेल्या आहेत. वाईट देखील त्याच्यामध्ये समावेश आहे. सुरेख फटका बघायचा. फटका असा सुंदर सुंदर अप्रतिम झेल. आणखीन एक गडी बाद बालकुम संघातील मिस्टर अजय हजारे.
धन्यवाद धन्यवाद अजय. लगेच थंड पाणी साध्या पाण्याची सरबतची व्यवस्था केलेली आहे न्यू गोल्डन मित्र मंडळ यांच्या वतीने. 3 शतक संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 34 धावा 13.33 चे सरासरीने खेळत आहेत बालकुम संघ आणि त्यांच्या तदरम्यान 3 गडी बाद झालेले आहेत. बाद झालेले आहेत गडी 34 धावा. अकरा पूर्णांक 3-3 सरासरी खेळत आहे. नक्कीच येणाऱ्या 12 चेंडूमध्ये जो आता नवीन फलंदाज आहेत राकेश भोईर आणि त्याला तितकीच चांगली साथ देतीलच संतोष भोईर. धन्यवाद न्यू गोल्डन मित्रमंडळ. आपण बघत आहात स्वर्गीय श्री गोविंद हिराजी पाटील मास्टर चषक आरके क्रीडा मंडळ अंतर्गत आपण खेळत आहेत आगरी कोळी सामाजिक संस्था यांच्या अंतर्गतातून जबरदस्त स्पर्धेचं आयोजन. धावसंख्या 34 लॉस ऑफ 3 विकेट्स. बालकुम वर्सेस NX भाईंदर आज सामना सुरू आहे. संतोष भोईर स्ट्राईकला आहेत. नॉन स्ट्राईकला नवीन खेळाडू राकेश भोईर. गोलंदाज जर्सी नंबर 07 केन मार्क. राकेश पाणी पाहिजे तुला का कोणाला पाणी पाहिजे लागला का. फर्स्ट एज बॉक्स देखील व्यवस्था केलेली आहे न्यू गोल्डन मित्रमंडळ. धन्यवाद. इथे पण आहे बघा काय व्यवस्था केली. सचिन पाटील धन्यवाद. न्यू गोल्डन मित्र धन्यवाद. चांगली सर्व व्यवस्था 2 दिवस सातत्याने आपण गेले कित्येक वर्षापासून करत आहेत आणि पुढील करत राहाल इथे असं तुम्हाला इच्छा व्यक्त करतो आम्ही. आणि न्यू गोल्डन मित्रमंडळ बोलला तर मोठा ग्रुप आहे गावामध्ये मोरवा गावामध्ये. .07 जर्सी नंबर केनमार ओव्हर नंबर 4 धाव संख्या 34. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू आणि नक्कीच 50चा जो खेळाडू आहे संतोष भोईर जो नियमावली बनवलेली आहे 50च्या पलीकडचा खेळाडू स्ट्राईक वरती तो होता संतोषजी भोईर. ते रिटायरमेंट घेत आहेत. तरी चांगली खेळी केली. षटकार देखील त्यांनी मारला होता. संतोष भोईर रिटायरमेंट घेत आहेत मात्र या सामन्यापुरते रिटायरमेंट घेत आहेत. आणि त्यांची नवीन फलंदाज गणेश भोईर. आता जी ही जोडी फ्रेश जोडी आहे राकेश भोईर आणि गणेश भोईर. आता मात्र उर्वरित चेंडूमध्ये त्यांना आपली खेळी आपली फलंदाजी आपली गुणवत्ता आपली ताकद आपली पॉवर आपली शैली त्यांना दाखवावी लागेल. गणेश भोईर आणि राकेश भोईर मैदानाच्या आतमध्ये फ्रेश बॅट्समन आलेले आहेत. हवा देखील आहे आणि दोन्ही फलंदाज स्फोटक खेळ खेळतात. मिस्टर केन मार्क. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू. पुन्हा एकदा चेंडू खाली राहिला बॅट आणि चेंडू संपर्क होत नाही. ब्लँक स्ट्रोक खेळले मिस्टर गणेश भोईर आणि या चेंडूवर देखील कुठल्याही प्रकारचे धाव आलेले नाहीये. न्यू गोल्डन मित्रमंडळ थंड पाणी साधा पाणी लिंबू सरबत कोकम सरबत फ्रूट व सर्व संघांना थंडची व्यवस्था आणि फर्स्ट एड बॉक्सची व्यवस्था केलेली आहे. धन्यवाद. वादळ आलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये मात्र हे वादळ कोणासाठी असेल कुठल्या संघासाठी असेल. सुरेख फटका अप्रतिम फटका बघायचा यश चांगला प्रयत्न केला होता मात्र षटकार अडू शकत नाही. मिळतील या 6 धावा. हा येतो दमदार वंडरफुल सक्सेसफुल आणि ब्युटिफुल षटकार.
आता मोठ्या घरा नको आपल्याला, आता मोठ्या फटक्यांची गरज आहे बालकम संघाला. बघायचं या फटक्यावरती षटकार आल्यानंतर धावसंख्या झाली ती 40 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका केल्यानंतर पर्यंत चेंडू बॅटर संपर्क होत नाहीये. चेंडू लागला असता तर नक्कीच हा चेंडू बाहेर गेला असता. दोन्ही फलंदाज जबरदस्त फलंदाज आहेत, गणेश आणि राकेश. कॅच पडला, काय करतो बाबा तू? कॅच घे, कॅच घे ॲलन. चालते पंकज. सुरेख चेंडू, सुरेख अप्रतिम चेंडू आहे. आणि नक्कीच हा चेंडू जितकं बॅट्समन पासून लांब राहील तितकं चांगलं ठरेल भाईंदर संघासाठी. मग असे गेले गेले षटकार मारला होता. धावसंख्या धाव फलकावर झाले 40 धावा. आणि चौथं शतक मार्गस्थ असताना गोलंदाज जबरदस्त केनमार आपल्याला स्वतःला सावरतोय. कमबॅक कर षटकार मारल्यानंतर आतापर्यंत 4 चेंडू डॉट टाकलेले आहेत. एक षटकार जरी आला आपल्या गोलंदाजीवरती. सुरेख चेंडू होता ऑफ साईडला, चेंडू होता कव्हर सीझर मध्ये. चांगली फिल्डिंग, मात्र चेंडू धावत घेऊन आलेत बघायचं आहे. आणि सुरेख फिल्डिंग या फक्त आणि फक्त 7च धावलेले आहेत. आणि जबरदस्त एक षटकार जरी आला तरी चालेल, मात्र मला चेंडू चांगले टाकायचे आहेत आपल्या संघासाठी. धावसंख्या 41, मात्र शतक संपलेले आहेत 4. धावसंख्या 41. आणि 41 धावामध्ये 3 षटकार आलेले आहेत आणि एक चौकार देखील आलेला आहे. नेक्स्ट बॉलर कोण असणार, अंतिम गोलंदाजी कोण टाकेल, एक 6 चेंडू कोण टाकेल, कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न कोण करेल? दीपक भंडारी. मग असे सुरेख झेल टिपला तर केरमार्क याने, मात्र त्या शेवटच्या क्षणाला त्यांचा पाय बाउंड्री लाईनला लागला होता. आणि तो जर झेल झाला असता तर नक्कीच मॅच कॅच ऑफ द टुर्नामेंट झाला असता. गोलंदाज मिस्टर दीपक भंडारी, बासरी वादक, एक चांगले वादक आहेत, चांगले सिंगर देखील आहेत आणि चांगले गोलंदाज देखील आहेत. मात्र शेवटचे 7 चेंडू तुम्हाला टाकायचे आहेत या आरकेच्या मैदानामध्ये. सुंदर मैदान आहे आणि हवेच्या अपोजिट गोलंदाजी करायची आपल्याला. आणि समोर देखील 2 फलंदाज आहेत, स्फोटक खेळाडू आहेत बालकुम संघाचे, गणेश आणि राकेश. दीपक भंडारी वर्सेस गणेश भोईर. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. आणि बघायचा इथे बाद नाही आहेत, थोडा उशिराने चेंडू लावतोय स्टनवरती. हा डॉट चेंडू होतोय दीपक भंडारी यांच्या माध्यमातून. मात्र गणेशच्या आज बॅट मधून चेंडू व्यवस्थित येत नाहीये. षटकार जरी आला त्याच्यानंतर 2 ते 3 चेंडू त्यांनी डॉट घालवलेले आहेत. काहीसा कान मंत्र राकेश देतोय, मला सिंगल काढून स्ट्राईक दे आणि मी फटकेबाजी करतोय. दिशा लाईन भरकटतोय मिस्टर दीपक भंडारी. वाईट सेसर अवांतर चेंडू, अवांतर धाव मिळते बालकुम संघाला. धाव संख्या झाली 42 धावा धाव फलकावरती. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर देखील आपली सामना बघत आहेत. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. आगरी कोळी सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष केसरनजी भोईर, सचिव भगवान पाटील साहेब, रायगावचे अध्यक्ष देखील आहेत किरण पाटील, आणि सर्व मान्यवर व्यक्ती देखील बसलेले आहेत. त्यांचे देखील आरके क्रीडा मंडळ मास्टर यांच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने, पाहुण्यांचं आणि सर्व संघांचं जे प्रेक्षक आलेले त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण बघत आहात बालकुम वर्सेस एनएक्स भाईंदर सामना बघतोय. सुंदर चेंडू, उंच फटका आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, यस, मात्र झेल सुटतोय. आणि या एकच धाव घेतले, राकेशाने एकच धाव घेतलेले. थांब म्हणून मला स्ट्राईक दे. झेल घेतला असता आणखीन एक गडी बाद झाला असता.
आणि स्ट्राईकवरती नवीन फलंदाज आला असता. मात्र स्ट्राईक रोटेट झालेली आहे, स्ट्राईक बदललेली आहे. आता 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता येणाऱ्या 3 चेंडूमध्ये राकेश भोईर काय करतोय, कशी फलंदाजी करतोय, येणारा वेळ आणि काळच सांगेल. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. मात्र या फटक्यावर, या चेंडूवरती कुठलीही प्रकारचे धाव घेत नाहीयेत. चांगली गोलंदाजी दीपक यांची. मात्र मी संघामध्ये गोलंदाजी का करतो, चांगली करतो आणि दाखवून दिलेलं आहे दीपक भंडारे यांनी. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 3 चेंडू डॉट टाकलेले आहेत आणि एक वाईड आणि सिंगल. दोन चेंडू बाकी आहेत आणि धाव संघ लक्ष दिलं तर धाव संघ झालेली ती 43 धावा झालेल्या, 43 धावा झालेल्या आहेत. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू होता. बघायचा या फटक्यात किती धावा असतील. चेंडू चांगली फिल्डिंग, चांगली फेकी. मात्र इथे विकेट सेक्रिफाय केली जाईल की नाही, चेंडू डेट केलेला आहे. स्ट्राईक वरती गणेश राहील. फक्त एकच धाव मोजली जाईल. अंतिम शतकातील अंतिम चेंडू. गोलंदाज दीपक भंडारे. सुरेख जबरदस्त गोलंदाजी. 5 चेंडू, 1 वाईट आणि 2 सिंगल आलेल्या. 3 चेंडू डॉट टाकलेले आहेत. कुठेतरी कमबॅक केलेला आहे भाईंदर संघाने. उंच फटका आहे, मात्र फटका भरपूर लांबच लांब आहे आणि या मिळतील आपल्या संघासाठी 6 धावा. क्रीडा मंडळ मोरवा या स्पर्धेसाठी वस्तुरूप आणि देणगी 2024 रोजी स्पर्धा सुरू आहे. रणजित नंदकुमार पाटील, आपण जे ट्रॉफी बघत आहेत सातत्याने 3 वर्ष स्पर्धेसाठी पारितोषिक दिलेलं आहे. हेमराज बालकृष्ण पाटील, आजचं जेवण त्यांच्या वतीने आलेलं व्हेज जेवण होतं. हेमराज बालकृष्ण पाटील यांच्याकडून आलं होतं. कुमार लक्ष्मण मात्रे 2 दिवस यूट्यूब प्रेक्षक म्हणून लाईव्ह बघतो आपण, त्यांच्या माध्यमातून आलेलं आहे. कैलास मोहन पाटील आपल्या या स्पर्धेसाठी बॉल, 1 तेलाचा डब्बा आणि 25 किलो तांदूळ त्यांना देण्यात आलेले आहेत, त्यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. महेश अजित पाटील शनिवार आणि रविवार सकाळचा नाश्ता. विवेक प्रकाश मात्रे श्रीपती ग्रेनाइट्स यांच्याकडून सर्वांसाठी थंडची व्यवस्था. मात्र जे संघ येणार आहेत टॉस बॉक्समध्ये त्यांच्यासाठी थंडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. साई कॅटरस सुरेश लेदर पाटील व अजय रघुनाथ भोईर यांच्याकडून जेवणाची जी भांडी आहेत सर्व आहेत, गॅस वगैरे आपल्या शेगडी वगैरे त्यांच्या माध्यमातून आलेलं आहे. रवींद्र दिगंबर राऊत व कल्पेश बलवंत राऊत 2 दिवस पिण्याची पाण्याची व्यवस्था त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे. सिद्धेश्वर हरिचंद्र पाटील 2 दिवस चहाची व्यवस्था. न्यू गोल्डन मित्रमंडळ फ्रूट बास्केट आणि लिंबू पाणी, कोकण सरबत आणि मेडिसिन बॉक्स त्यांच्याकडून आलेले आहे. धन्यवाद. पर्सन भाट भावनास फ्रूट्स जेवणाचे गॅस सिलेंडर त्यांच्याकडून आलेले आहेत. गिरीश रत्नकांत राऊत मंडप व्यवस्था. किरण रत्नाकर राऊत डीजे. चेतन पाटील चहाचे ग्लास त्यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. सकाळी उपस्थित झाले होते आपले मीराबाई शहराचे कार्यसम्राट माजी आमदार नरेंद्र मेहता साहेब, स्वर्गीय मानकुबाई भास्कर पाटील यांच्या स्मरणार्थ केशरीनाथ हरचंद्र पाटील, सदानंद सीताराम पाटील, ॲडव्होकेट राजेश धनाजी पाटील, सिल्वेस्टर मेंडोसा, अजित परशुराम पाटील, भरत केशव मात्रे, विक्रम वसंत मात्रे, मे KGN ट्रेडर्स, रशीद पटेल,
विलास विष्णू पाटील, शशिकांत केशव पाटील, श्री शेट्टी, हरेश आत्माराम म्हात्रे, दुबे फास्ट फूड, CA वैभव हरचंद्र पाटील, नाकोडा टाइल्स, अविनाश गजानन पाटील, स्वर्गीय मुकेश देसाई यांच्या स्मरणार्थ सचिन जगदीश पाटील, शानदार मार्बल्स, मुस्तफा लकडावाला, किशोर रॉय, लल्लू कुमार बंगरवाला, मोहसिन शेख मटनवाला यांच्या माध्यमातून देखील चांगलं सहकार्य आलेलं आहे. उत्तम चायनीज, सी इम्तियाज चिकनवाला, ॲडव्होकेट अन्सराज दाजी पाटील यांच्या देखील माध्यमातून आम्हाला या आर्थिक सहकार्य आलेलं, त्यांचे देखील सर्वांचं धन्यवाद. किती धावा झाले? नक्कीच येणाऱ्या 5 शतकामध्ये 51 धावांचं आव्हान दिलेलं आहे बालकुम संघ आणि NX भाईंदर संघासमोर. आणि नक्कीच आपण येणाऱ्या 5 शतक आपण ऐकूया ऑफिशियली समालोचक आणि खेळाडू आमचे मित्र भरत राऊतांना. अरे कागदसली पकडी. धन्यवाद हेमप्रकाश पाटील, थँक्यू. आपण जो आवाज ऐकत होता तो राई गावाचा एक गोड आवाज आहे आणि सातत्यपूर्वक आपण हा आवाज या आर के क्रीडा मंडळ मैदानावर नेहमी ऐकत आहोत. चला मॅच आपण पाहतोय. उपउपांत्य फेरीतील सामना. एका साईडला मालवणी संघ त्या ठिकाणी विजयी झाला आहे. सेमीफायनलमध्ये मालवणी संघानं प्रवेश केला आहे. मात्र मालवणी संघाच्या सोबत या स्पर्धेची पहिली सेमीफायनल कोणता संघ खेळेल? एका साईडला NS भाईंदर, एका साईडला बालकुम. आज कैलास भोईर नाही आहेत या संघामध्ये. त्यानंतर अविनाश काबाडी, म्हणायचं गेलं तर बालकुम एक्सप्रेस, बालकुम बुलेट हा एक वेगवान गोलंदाज या टीम मध्ये आज दिसत नाहीये. टार्गेट सेट केला आहे. धावा करायचे आहेत ते 51, म्हणजे जवळपास 10.20 इस रिक्वायर्ड रन रेट आपण समोर पाहू शकतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ॲलन स्ट्राइक एंडवर आणि नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतोय त्या ठिकाणी मिस्टर बोना. न्यू गोल्डन स्टार मित्रमंडळ, थँक्यू मित्रांनो. खूप चांगलं कार्य तुमच्या माध्यमातून या ठिकाणी या स्पर्धेला केलं जात आहे. फ्रूट बास्केट, त्यानंतर थंड पेय, कोकम सरबत, निंबू पाणी आणि जे चहा वाटप करतायत त्यांचं देखील मी मनापासून कौतुक करतोय. कारण थॉमस आणि ओमकार, नाझीम गुल्लेस तू? नाझीम गुल्ले खरोखर? बघू, दाखव तोंड, दाखव तोंड. एको कमी कर दादा. जेवण चालू आहे. पहिला चेंडू पूल करायचा होता. प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये या ठिकाणी. जो फटका खेळायचा होता ॲलनला, स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू टाकायचं होतं, मात्र बॅटची एज लागली गेली. चेंडू मात्र शॉर्ट पॉइंट लेग रिझर्व मध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. डॅनिश गोलंदाजी पॉइंट वर आपल्याला पाहायला मिळतोय. अवर लेडी ऑफ भाईंदर चर्च या मैदानावर आपण या खेळाडूला बऱ्याचदा पाहिलेला आहे. डान्सिंग विथ द पिच, बॅटच्या रडर मध्ये चेंडू आला होता. सरळ चेंडूला फेकून दिला मिड विकेटच्या दिशेनं. हा येतोय बोनाच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. 6. ही सत्य परिस्थिती आहे. जमिन्या विकल्या गेल्या, पैसा आला आणि तो पैसा मात्र खरोखरच वाऱ्याचा पैसा वाऱ्यावर गेला. त्या पैशाचा दुरुपयोग झाला, सदुपयोग त्या पैशाचा झाला नाही. स्ट्रेट ड्राइव्ह डाऊन द ग्राउंड, साइड स्क्रीनच्या अगदी समोर आणखीन एक चौकार. 4 धावा.
पूर्वीचं आता गाव पण राहिलं नाही मित्रांनो, कारण पूर्वी आपली ज्या जमिनी होत्या, घरं होती, ते बरेचसे आता जुचंद्र म्हणा किंवा इतर भाईंदर परिसरातील काही गावं म्हणा, आता जे गाव पण होतं गावाचं ते प्रशांत पूर्णतः बहुतांश ठिकाणी निघून गेलेलं आहे. त्या ठिकाणी पूर्णतः टावर सिटी एरिया हे आपल्याला पाहायला मिळतं त्या गावाच्या ठिकाणी. यावेळेस बॅक टू द बॉलर, समोर खेळत होता गोलंदाजाची एक संधी होती डॅनिशला रनआउट करण्याची, त्या ठिकाणी फलंदाज ॲलन सारख्या फलंदाजाला, मात्र ती संधी गमावली गेली. धावा झाल्यात फलकावर त्या 12 पर ओव्हर. मी म्हटलं की 10.20 म्हणजे पर ओव्हरमध्ये 10.20 ही सरासरी मात्र मेंटेन ठेवत असताना या ठिकाणी मध्ये धावा फलकावर लावल्या त्या NS बायंदर टीमनं. 12 धावा हवा. पासून आमचे साथी समालोचक हेमप्रकाश पटेल म्हणतात की हवेचा वेग हा जबरदस्त आहे या ठिकाणी, आणि त्याच हवेच्या जोतात खेळणं गरजेचं. यावेळेस ॲलनच्या बॅट मधून देखील आणखी एक षटकार. भूषण बोयर नाही आहेत, अविनाश काबाडी नाही आहेत, गोलंदाजांची कमतरता जाणवते आणि त्या कारणाचं या ठिकाणी बालकुम संघ नक्कीच नाईट वॉचमॅनचा वापर या ठिकाणी केला होता. डॅनिशचा वापर या ठिकाणी केला गेला होता, मात्र याच डॅनिशला चांगलाच मात्र चोप बसतोय या आरकेच्या मैदानावर. धावा झालेल्या आहेत त्या तब्बल 18 धावा या फलकावर पाहायला मिळते आहेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा बॅकफुटला गेले आणि या कारणास्तव मात्र मिडल ऑफ द बॅट करता आला नाहीये. चेंडू एसटीच्या मागे निघून जातोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिल्या षटक मैदानात त्यामध्ये पूर्ण होते. फलकावर धावा लागले जात आहेत ते 18. चांगली सुरुवात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे पहिले षटक आणि पॉवर प्ले मध्ये मित्र म्हणेल खरोखरच बोना आणि ॲलन कडून पॉवरफुल बॅटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. षटक थँक्यू. 18 धावा 18. किती पाहिजे? ओके, 23 धावांची गरज आहे. माफ करा, 23 नाही 33. 51 जिंकायला आलेत ना. 33 धावांची गरज आहे. 24 बॉल्स रिक्वायर्ड बाय 33 रन्स टू विन. एटीन 18 धावा. गोलंदाज यावेळेस नक्कीच आपला महत्वपूर्ण गोलंदाजाचा वापर या ठिकाणी करताना बालकोम संघ, कारण इथून ज्या वेगानं NS संघ खेळतोय NS सारख्या गोलंदाजाला नक्कीच या ठिकाणी 18 धावा खर्च कराव्या लागल्या. इथून मात्र कुठेतरी एखादी विकेट, आणि या प्लॅनिंग नुसार खेळताना त्या ठिकाणी टीम कॅप्टन नितीन हजारे इथून देखील ज्याप्रमाणे बॅटिंग होत आहे त्याचप्रमाणे त्या बॅटिंगच्या तोडीस तोड गोलंदाज इथे आपल्याला काढणं गरजेचं आहे. आणि यावेळेस नक्कीच स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून ज्याची ओळख आहे बालकुम या टीम मध्ये मिस्टर देवेंद्र पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. बॅकफुट जाऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता. पहिला चेंडू इथे डॉट. NS बायंदर. एका साईडला मालवणी संघ आहे. इथे मात्र नक्कीच RK क्रीडा मंडळाचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. बस त्यांनी ठेवलेली आहे. इथून जर तुम्हाला जायचं असेल तर बस आहे, लक्षात ठेवा. बस त्या ठिकाणी पार्क केलेली आहे. घरी जाताना त्या बसमध्ये तुम्ही बसू शकता. तुम्हाला स्टेशनला सोडेल ती बस. मोठा आहे हा, लांब लचक आहे आणि हा देखील गॅप मध्ये होता होता होता. मात्र काय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. जबरदस्त क्षेत्ररक्षण नितीन हजारे. अप्रतिम कॅच कॅरी केला गेला आणि एक मोठा फलंदाज बाद झाला. पुन्हा मात्र परत तो डगआउट रिजन मध्ये गॉन. थँक्यू. मी म्हटलं होतं की
स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून ज्याचा वापर बालकुम संघ सातत्याने करतोय त्या गोलंदाजाला यावेळेस क्रमांक 2 वर का आणलं गेलं हे देखील मी मगाशी म्हटलं होतं की एखादी विकेट हवी आहे आणि या कारणास्तव या गोलंदाजाचा वापर या ठिकाणी केला जातोय देवेंद्रचा आणि ते ज्या कामासाठी देवेंद्रला काढलं गेलं ते काम देवेंद्रने पूर्ण केलं. बोनासारखा फलंदाज त्या ठिकाणी बाद केला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर जोनस या मैदानावर सर्वाधिक धावा या खेळाडूच्या नावावर आहेत. 136 धावेचा विक्रम या खेळाडूच्या नावावर आहे. लक्षात ठेवा तोच खेळाडू या ठिकाणी जोनस. एक अर्धशतक या खेळाडूच्या नावावर आहे. या मैदानावरचा खेळ पहिला चेंडू पॉइंट रिझर्व मध्ये चेंडूला कट केलं गेलं. डीप ला स्वीपर पॉइंट मध्ये आहे मिस्टर कॅप्टन कैलास. एक धाव सिंगल इथे मिळेल. धाव संख्या 19 आणि जवळपास एक चांगलं षटक. पहिले चेंडू डॉट त्यानंतर मात्र एक डब्ल्यू शोधला. एक विकेट मात्र प्राप्त केली देवेंद्रनं. त्यानंतर मात्र सिंगल या ठिकाणी कंप्लीट केला गेला. पुन्हा एकदा ऑफ साइडला चेंडूला कट केलं गेलं. आरामात कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी घाई केली जात नाही. मात्र गोलंदाजीच्या विषयी म्हणायचं गेलं तर कौतुक नक्कीच असेल देवेंद्रचं. योग्य ते लाईन आणि लेंथ या ठिकाणी पाहायला मिळते. बॅटर अवे फ्रॉम द बॉडी थोडंसं बॅटर पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न हा गोलंदाज या ठिकाणी करतोय. फुलटॉस समोरचा फलंदाज कोण आहे आणि असा फलंदाज समोर असताना या ठिकाणी मात्र तुम्ही अशा प्रकारचे चेंडू मुळीच हातलू शकत नाहीये. जसा चेंडू तसा प्रत्युत्तर. जैसी गेंद वैसी नसीहत. 6 20 धावा फलकावर. त्यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं गेलं ऑफ साईडला. संतोष भोईर त्या ठिकाणी आहेत. फक्त सिंगल मिळेल या ठिकाणी. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2 सिंगल काढला गेला या ठिकाणी. शेवटचा चेंडू होता आणि आता शेवटचा चेंडू बरोबर आपल्या डोक्यामध्ये फिट केला होता. सिंगल कन्वर्ट केला गेला. स्ट्राईक पुन्हा एकदा स्वतःजवळ ठेवतोय जोनस. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. हॅलो चेक. 27 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या. चेंडू शिल्लक आहे ते 18 आणि 18 चेंडू मध्ये 24 धावांची गरज. 18 चेंडू आणि 24 धावा. ॲलन आणि एका साईडला आपण पाहतोय तर जोनस या दोन्ही खेळाडूंच्या नावावर रेकॉर्ड आहेत. लक्षात ठेवा ॲलनने देखील आपल्या मास्टर्स क्रिकेट मधील बेस्ट इनिंग याच मैदानावर खेळली होती. कदाचित ते ॲलनला आठवत असेल की मला माहिती नाही. मात्र जवळपास मी तर म्हणतो 5 की 6 षटकार हे ॲलनच्या बॅट मधून आपण याच आरकेच्या मैदानावर पाहिले होते आणि तेच 2 खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आत. षटक क्रमांक 3 मिस्टर गणेश भोईर गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस स्कूप करतोय. स्कूपचा फटका. फाईन लेग पूर्णतः रिकामा. लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करण्यासाठी त्या ठिकाणी येतोय. 2 धावा. बऱ्याचशा या फटक्यासाठी आपण पाहिलं तर बरीचशी नावं दिलेली आहेत. स्कूप शॉट म्हणू शकतो, पल्लू शॉट म्हणू शकतोय आणि सुपला शॉट हा देखील आपण या फटक्याला म्हणू शकतोय. अशा प्रकारचा फटका मात्र जोनसनं केला गेला. बालकुम संघ ठाणा परिसरातील एक मोठा संघ आहे, नामांकित संघ आहे. तर एका साईडला भाईंदर पट्ट्यातील एक नामांकित संघ आहे. यावेळेस सॉफ्ट हँड चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं. एक धाव तर वेगानं पूर्ण केली. डबलचा कॉल त्या ठिकाणी दिला तो. मिस फील्ड त्या ठिकाणी आणि ते मात्र या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कौतुक असेल ते म्हणजे जोनस यांचं. सिंगल मात्र वेगानं पूर्ण केला. लगेच डबलचा कॉल त्या ठिकाणी केला गेला आणि या 2 धावा देखील. गणेश भोईर याच्या सोबत आपण पाहताय तर कुठल्याही प्रकारचा आक्रमणपणा दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जोनस यांचा होत नाहीये, कारण हा देखील एक चांगला गोलंदाज आहे बालकोम या टीमचा. धावा संख्या झालेली आहे ती 31. अजूनही 20 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 16 चेंडू आणि 20 धावा. नाहीये यावेळेस जी अपेक्षा केली होती जोनसनं की चेंडू थोडासा उचली घेईल, मात्र ती अपेक्षा थोडी भंग होताना एक चांगला चेंडू हाताळला गेला. चेंडू थोडासा खाली बसतोय. सबमरीन डिलिव्हरी हाताळली गेली.
चांगला चेंडू आहे, कौतुकास्पद चेंडू हाताळला जातोय मिस्टर गणेश भोईर यांच्याकडून. फुल टॉस ऑन ड्राईव्ह या ठिकाणी केला गेला, डीप लॉंग ऑन मधून विक्रम वेगाने येतोय, डबलचा कॉल त्या ठिकाणी दिला जातोय. थ्रो मात्र तितकाचा चांगला पाहायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा 2 धावा. एक एनएस बांधर संघाच्या विषयी म्हणायचं गेलं तर प्रत्येक चेंडूवर धावा येत आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे, कुठेतरी स्ट्राईक रोटेट होण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे. हे खूप महत्वाचं आहे एनएस बांधर टीम साठी. 33 धावा. उद्याचा दिवस आणि उद्याच्या दिवसामध्ये देखील आपण 8 संघ या ठिकाणी पाहणार आहोत. उद्या पहिला मॅच असेल दैसर आणि मुर्धा या संघाच्या दरम्यान, दुसरा मॅच असेल गोडदेव आणि राई, आणि तिसरा सामना असेल एक्सर बी आणि मोरवा. ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू निघून जातोय, 1च धाव. आणि चौथा सामना असेल कांदरपाडा आणि उमेलमान. असे 8 संघ उद्याच्या दिवसामध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत. टोटल 23 संघ आहेत आगरी समाज सामाजिक संस्थेमध्ये. त्याच्यामध्ये आज 7 संघांना या स्पर्धेमध्ये ब्रेक देण्यात आलेला आहे. नवघर, पाणजू, ओवळा, कोलशेत, वाघबिल, मीरा आणि घोडबंदर या 7 संघांना या ठिकाणी ब्रेक देण्यात आलेला आहे. सुरेख अप्रतिम ब्लॉक हॉलचा चेंडू, यॉर्कर मारा केला होता गणेशनं, स्टॉप केला गेला. सिंगल इथे नक्कीच मिळेल. धावा संख्या 3 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय 35. आता मात्र चेंडू शिल्लक आहे ते 12. धावा करायच्या आहेत त्या 16. 12 चेंडू 16 धावा. अध्यक्ष म्हणतायत मंडळाचे हरेश्वर राऊत की जेवण चालू आहे. म्हणजे आपण जर म्हणायचं गेलं ना तर आरोग्याचं आपण बोलू का? आरोग्याचं 35 धावा फलकावर. पाहतोय न्यू गोल्डन ड्रिंक ब्रेक घेतला जातोय. आपण हा ब्रेक आणि हा वेळ देऊया आपल्या आरके डीजेला. डीजे निंबू सरबत. थँक्यू न्यू गोल्डन मित्रमंडळ, धन्यवाद. कोकम सरबत 2 बॉटल्स आणि एक लिंबू सरबतची बॉटल्स या ठिकाणी आणली गेली. थँक्यू. चला मॅचच्या दिशेने येऊया आपण. न्यू गोल्डन ड्रिंक ब्रेक यानंतर येतोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. धावा संख्या 35. धावा करायच्या आहेत त्या 16. 12 चेंडू शिल्लक आहेत. पहिला चेंडू आपण पाहिला तर बॅकफुट जाऊन चेंडूला कट केलं गेलं. पॉइंट रिजन मध्ये चेंडूला फील्ड केलं जात आहे. त्या ठिकाणी 1 धाव नक्कीच मिळेल. 15 धावांची गरज आहे अजूनही. चेंडू शिल्लक आहेत ते 11. गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर विक्रम. हे षटक खूप महत्वाचं आहे, महत्वपूर्ण षटक. इथून जर काही चेंडू डॉट जर आले तर नक्कीच मात्र धावा आणि चेंडू याच्यामध्ये जो फरक आहे तो मोठ्या प्रमाणात दर्शवेल. मात्र नाहीये, ते अशक्य आहे. ते अशक्य आहे कारण इथे हवेच्या सोबत खेळणारा ताकदीचा बलवान खेळाडू स्ट्राइक एंडवर आहे मिस्टर जोनस. 6 धावा.
धावसंख्या 42, 9 धावांची गरज. 9 चेंडू आणि 21 धावसंख्येवर हा खेळाडू खेळतोय. ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर नक्कीच स्ट्राईक रेट आपण जर चेक करायचा गेला जुनस यांचा तर 233च्या स्ट्राईक रेटनं हा फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड साइड स्क्रीनच्या बरोबर समोर हा येतोय जुनसच्या बॅट मधून आणखीन एक स्फोटक चौकार. थँक्यू. धावसंख्या 46. हा एक आणखीन थांबायचं नाहीये, थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. अफलातून बॅटिंग करताना मॅन विथ फाइंडर मिस्टर जोनस ऑन फायर. षटकार, चौकार आणि हा देखील येतोय हा षटकार. अभिनंदन भाईंदर, सेमीफायनल साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मात्र या स्पर्धेमध्ये सहभागी झालात बालकुम संघ, तुमचं मनापासून आभार. आमचा डीजे भरत मगाचपासून लिंबू लिंबू करतोय. भरत इथे लिंबू पाणी आलाय, हवा असेल तर तो पिऊन घे. मात्र लिंबू बऱ्याचशा गोष्टींसाठी वापरला जातोय, हे देखील खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. चला वळूया आपण या स्पर्धेच्या पहिल्या सेमीफायनलच्या दिशेनं. दोन्ही टीम कॅप्टन इन्व्हाइट करतोय टॉस बॉक्स मध्ये. मालवणी टीम कॅप्टन आणि NS भाईंदर टीम कॅप्टन. तत्पूर्वी जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं. मॅन ऑफ द मॅच मिस्टर जोनस. 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये धावा काढल्या त्या 31. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार प्रदान करण्यासाठी आगरी समाज सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय कृष्णाजी बोईर साहेब यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण बहाल करावा.